आजपर्यंत लय चोर पाहिले असेल तुम्ही, पण असे चोर पाहिले का डायरेक्ट वावराला हरभरा उघडून डायरेक्ट तिकडे विकून टाकता. चला मग तुम्हाला त्याचे नियम अटी दाखवतो. तुम्ही आपल्याला अजून फॉलो नसेल केलं तर फॉलो करून घ्या. सगळं सांगतो मी तुम्हाला. तो विषय असा आला की मोजून 12 वाजता मी बाळामध्ये चाललो महादेवाचं दर्शन करायला. सोबत घेतलं मुंडाले. म्हटलं चल रे बा बाळामध्ये दर्शन करायला आपण मंदिरामध्ये येऊन महादेवाचं दर्शन केलं. हा सप्ताहाचा दुसरा दिवस आहे. आता आपले रेग्युलर व्हिडिओ येणार म्हणून आपल्याला अजून फॉलो नसेल केलं तर फॉलो करून ठेवा. त्याच्यावर आपण आपल्या मित्राच्या घरी जेवण करायला आलो. इथून पाहतो पुण्याहून पेशंट वाळणं करायसाठी आले ते बाबा. सगळ्या मोठ्याने हातात शेवबुंदी गेली. घोषित केलं की आम्ही कॅटरर्स तुम्हाला भेटून जाईल. आता जर मी याच्याबद्दल शिल्लक बोललो तर पुण्याहून मला मारती ना. त्याच्यापेक्षा आपल्याला मुकाडाने जेवण करायला पुरते बा. जेवण वगैरे करून डबलच गाडीवर बसून आलो आम्ही ओम्याच्या वाडीमध्ये फक्त कांद्याचा हरभरा सर्वे करायला. पहिले तर मी वटाणा शेंगाचे झाडं पाहिले, कारण की मला वटाणा शेंगाला आवडतात. गुजट गुजट लागतात ना. और निरीक्षण करासाठी गोबीचं हे पाहू शकता तुम्ही. गोबी हे आहे फुलगोबी आणि हा कुराला पानगोबीचे फोटो काढवाला. आणि हा आमचा गडी पुण्याला माणूस. काय म्हणता मग पुण्यावाले माणसं? काय म्हणता मग पोट्ट्यो? त्याला फ्लावर म्हणतात. तुम्ही काय म्हणता? तुम्ही काय आम्ही गोबी म्हणता. आणि तुम्ही काय म्हणता? मी कांदा. कांदा. इट इज कांदा. वावरामध्ये लय मोठे येळे चाले केले. 2-3 फोटो काढले मस्त पैकी. आता पाहिजे तर आम्हाला हरभरा. हरभरा आता कुठं पाहिजे तर ओम्याच्या वरामध्ये होता हरभरा. सोनं चांदी पैसा तर कोणी चोरी करते, पण हरभरा चोरायला दमच पाहिजे अंगामध्ये. बरं झालं ओम्याच्या वराला, नाही तर मार खायलेच ते आमची आता जाता. आता तुम्हाला चोर पोलीसचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट मध्ये सांगा. तर चला मग.